मी रोहिणी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आपल्या चॅनलचं नाव आहे रोहिणी बाप्पू आढाव येवतीकर। तर यूट्यूबवर सर्च करायचं आणि आपला चॅनल पाहायचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं। इथे ना ऊन चमकायला लागलेले डोळ्यावर, त्याच्यामुळे दिसत नाही। तर इथं चाललेलं आहे काम माझं। कैऱ्या फोडून वाळाय घातलेल्या आहेत। वाळ्या घातल्यात म्हणजे घालायच्यात, आता फोडून झाल्यात। आमच्या तात्यांनी फोडून दिल्या मला, पुढे दाखवीनच मी तुम्हाला। दरवर्षी देत असतात कैऱ्या फोडून। कैऱ्या तोडून आणल्या, धुतल्या बितल्या, पाठीमागं गमेले बरे सुकावल्या आणि मग त्यांना आवाज दिला, म्हणलं एवढ्या कैऱ्या मला फोडून द्या। आधी म्हणले नाही नाही मला दिसत नाही, मी नाही देत फोडून। आणि मग मी आले होते अडकिता बिडकिता घेऊन, म्हणलं करावं चालू आपलं। त्यांचं कसं झाक्या झोक्यावर काम असते, वाटलं मनाला तर आले आणि वाटलं नव्हतं। मी 2-3 वेळा म्हणलं थोड्याच कैऱ्या आहे मला फोडून द्या, तर म्हणले नाही नाही मला दिसत नाही, माझ्या बोटाला लागन आमकं होईल। म्हणलं नको यांचं जास्त डोकं खायला, त्यांचं मूडवं काम असते। म्हणलं यांचं काय मूड व्यवस्थित दिसत नाही, त्याच्यामुळं मी केलं तर चालू फोडायला। पण मग आले ते काय त्यांनी दिलं, त्यांनी काय 15-20 मिनटातच हे काय 25 कैऱ्या असते। आता हे तोतापुरी नाही, बदामी आंबा असतो ना मोठा, त्याच्या कैऱ्या मी घेतलेल्या आहेत। पांढऱ्या आहेत अजून, हे उशिरा पिकतं ना। एक त्यातल्या 2च कैऱ्या थोड्याशा पिवळ्या निघल्या, अशा थोड्याशा पिवळ्या पाडी लागलेल्या आहेत। 1-2-3च कैऱ्या निघल्या आणि बाकीच्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र कच्च्या निघल्या। मी ना 2-3 वर्षापासून ह्या मोठाल्याच कैऱ्यांचं, जे बदामी कैऱ्या असतात ना त्याचेच लोणचं घालते आणि उशिरा घालते पाऊस पडायच्या टायमाला। मग कसं हे होत नाही, खराब होत नाही। असं कोणतरी म्हणजे आपण महिला जर बसल्यावर विषय होतो ना का आमचं लोणचं खराब झालं, तेल घातलं होतं, मसाला घातला होता, मीठ घातलं होतं तरी पण खराब झालं। तर 1-2 महिलांच्या सांगण्यावरून असं आलं की उन्हाची तीव्रता जास्त असते ना जेव्हा ऊन, मग लवकर लोणचं घातलं ना आपण एप्रिलमध्येच तर ते खराब होतं, उन्हाचा जास्त प्रमाण असल्यामुळं। त्याच्यामुळं थोडंसं उशिरा लोणचं घालायचं असं। त्याच्यामुळं मग थोडंसं उशिरा, गेल्या वर्षी मग मी अशी उशिराच घातलं होतं तर नव्हतं खराब झालं, आणि कमी प्रमाणातच घातलं होतं। जास्त प्रमाणात आपण खूप मी 1 वर्ष असंच केलं 2 वर्षापूर्वी, खूप जास्त अशा 2 बरण्या भरून अशा म्हणजे भरतीने एवढ्या मोठ्या कैऱ्या फोडल्या 2 गमेली, आणि खूप तेल घातलं त्याच्यात। तेल घातलं आणि ते असं कैऱ्या अशा नुसत्या फोडी आहे ना बरणीला अशा असं त्याचं आपण कसं म्हणतो दामटी झाली, अशा गच बसायच्या खाली तळाला जाऊन, तेलवर राहायचं आणि 1 महिन्याभरातच ना खराबच झालं ते लोणचं। त्याच्यामुळं माझं तर मूडच इतका खराब झाला ना, मी 1 वर्षी तर घातलंच नाही लोणचं। आणि गेल्या वर्षी मग असं उशिरा घातलं तर ते टिकलं होतं, आणि मग आतासुद्धा थोडंच घालावं म्हणलं, चांगलं केलं थोडं, तर मग ते खाल्ल्यासरशी मग बरं तरी वाटतं माणसाला। पण नाही तर मग ते एवढं आपण जास्त प्रमाणात करायचं आणि एवढं माल मसाला तेल बिल घालायचं त्याला आणि नंतर फेकून द्यायचं, मग जीवाला लय वाईट वाटत। मग त्याच्यासाठी थोडंच घालायचं, थोडंच खायचं, ते खराब होण्यापेक्षा असं। आणि अशा मोठ्या मोठ्या फोडी त्यांनी, मी ना चाकू आणला होता आणि चाकूने पण बारीक कापीत होता। ह्या खूप मोठ्या मोठ्या फाका आहेत, तर मला म्हणले मोठ्या फाका असल्या ना चांगलं होते म्हणले, त्या बारीक बारीक लय कापलं ना ते हे होते सडाचं, म्हणले मोठाल्याच फोडी राहू दे। आणि मग नाही कापले मी, मोठाल्या बारीक केलेले मोठाल्याच ठेवल्यात। तर चाललंय माझं, आंब्याखाली बसले होते निवांत, इथंच कैऱ्या झाडाच्या तोडून आणल्या, धुतल्या, इथंच सुकवल्या, इथंच तळवटण अडकीत आणि ते आणलं, घेतल्या काप। आता घरी खाटवून येऊन त्यांना सुकायला घालणार आहे पातळ, आणि मग नंतर हे झाल्यानंतर दाखवीनच मग मी तुम्हाला कसं लोणचं तयार होतं। आता 2 दिवस सुकवणार, सुकवलं का त्यातलं पाण्याचं प्रमाण असतं ना ओलसरपणा, तो पूर्ण निघून जातो, असं कोरड्या फाका होतात। मग त्या सडत पण नाही, अशा खराब बी होत नाही, आणि त्यांना जास्त प्रमाणात पाणी सुटत नाही। आपण ते मिठात हळदीत घातल्या का मग त्याला सुटतंय खूप लय पाणी, आणि मग
लोणचं ते खराब होते. काही काहींचं होतं बरं का चांगलं बी, अशातला काही भाग नाही. पण मला तरी असा अंदाज आहे की जेव्हा आपण जास्त पाणी बिनी सुटतं ना लोणच्याला तर खराब होतं. तर मी तर ह्या सुकवणार आहे पूर्ण कोरड्या याच्यातला. ते 2 दिवस सुकवलं ना, याच्यात जो ओलसरपणा आहे ना ते पूर्ण अशा कोरड्या होणार, ड्राय ड्राय. आणि मग त्यानंतर हळद मीठ घातलं, मग कमी पाणी सुटतं, कमी प्रमाणात, आणि मग लोणचं खराब होत नाही. मग आता हे सुकवले ना, मग डायरेक्ट मसाला मीठ हळद सगळं एकदा चोळून बरणीत भरायचं. आणि तेल पण लगेच टाकलं तरी चालते. मग काय त्याला जास्त पाणी सुटत नाही. आणि आपण नुसतं ते हळद मिठातच घातलं ना, त्याच्यात खूप लई पाण्याची डाबडाब होती आणि मग ते लोणचं खराब होत होते, असा मला तरी अनुभव. मग ते काहींना जमतंय, ज्या जुन्या मायला होत्या तर तशाच घालायच्या, पण तरी पण त्यांचं लोणचं वर्ष टिकायचं. वर्ष नाही, वर्षापेक्षा जास्त टिकायचं. हे म्हणजे ह्या वर्षी घातले लोणचं पुढच्या वर्षी परत लोणच्याचा सीजन यायचा तरी ते लोणचं चांगलं जसून तसं असायचं चांगलं. माझ्या आजीचं मला अनुभव आहे. मी म्हणजे हमेशा बघायचे आजीचं हे लोणचं दुसरं यायचं तर तरी पण पाठीमागल्या वर्षीचं लोणचं शिल्लक असायचं. आणि त्यांच्या हाताची चव तर आपल्याला येऊ शकत नाही. जुन्या त्यांच्या टायमाला तर ते मसाल्याच्या पुड्यासुद्धा नव्हत्या. आता काय आयत्या मसाल्याच्या पुड्या आणायच्या नुसत्या द्यायचं काढून, आणि त्याच्यामुळे ते टिकत नाही. नाही तर पहिल्या म्हाताऱ्या ते हिंग वाटून घालायचा, मोहऱ्या वाटून घालायच्या, लसूण वाटून घालायचा आणि मिरचीसुद्धा वाटूनच घालायच्या माझ्या अंदाजे. नाही तर मग ती मिरची पावडरची टाकीत असं. पण माझी आजी कधीच ती पुडीचा मसाला मला तर नाही आठवत टाकलेला, मिरचीच वाटून टाकायची. आणि इतके चव त्या लोणच्याला, आपल्याला घरी करून जमणार नाही, आणि विकतच्या लोणच्याला तर ती घरच्या याची तोडच नाही. असं लोणचं असायचं माझ्या आजीच्या हातचं. आणि मी सांगते ना, खूप मोठी बरणी अशी, एवढी मोठी, चांगलं मी तर म्हणते 2 माठात जेवढं लोणचं बसन ना, 2 माठात घालतो आपण ते एवढी एकच चिनी मातीची बरणी होती. आणि अख्खं खटलं वर्षभर खाऊन खरं संपत नव्हती, असं होतं. आणि आपण 2-2, 4-4 किलोचं जरी लोणचं घालायचं म्हणलं तर एखाद्या वर्षी चांगलं होते आणि एखाद्या वर्षी फेकून द्यावं लागते, असं होते. म्हणजे लक्षात राहत नाही माणसाच्या. आता मी गेल्या वर्षी घातलं ना 2 वर्षापूर्वी, तेव्हा खूप चांगलं झालं होतं. त्याच्या आधीच्या वर्षी खराब झालं होतं. आणि गेल्या वर्षी माझ्या लक्षातच नाही. आता ह्या कैऱ्या आहे ना, मी आता दरवर्षी मीच घालते बरं का. पण आता आपण कसं वर्षातून एकदाच ही कामं करतो आणि मग आपल्या पण गडबडीत लक्षात राहत नाही. मी अशा ह्या कोरड्या ह्या फोडी फोडल्या आणि आता हे खाटं वाळाय घालायच्या ना, गेल्या वर्षी माझ्या डोक्यातच नाही. मी काय केलं, ह्या फोडल्या आणि लगेच याला मीठ आणि हळद चोळली आणि मग वाळाय घातल्या. आणि कशाचं वाळाय घातल्या, आणि याला जे हळद आणि मीठ चोळलेलं होतं ना, ते सगळं त्या साडीला चिटकलं, ज्या साडी वाळाय घातल्या होत्या त्याला. साडीच अख्खी पाण्याने त्या हळदीच्या आणि मिठाच्या पाण्याने रंगली. आणि ते म्हणजे मीठ आणि हळद ते सगळं वेस्ट गेलं, वाया गेलं असं. आणि मग माझ्या नंतर लक्षात आलं, पण गेल्या वर्षी तर असं काय झालं नव्हतं, यंदा काय हे झालं. आणि मग नंतरून दीदीने मला सांगितलं, म्हणली अगं गेल्या वर्षी तू असं हळद लावून नव्हतं वाळाय घातलं, फोडल्या तशाच पांढऱ्या कैऱ्या वाळाय घातल्या होत्या. म्हणलं असं झालं काय. आणि मग आता माझ्या लक्षात आलं, मला आता याला हळद मीठ लावायची, याला आता अशाच वाळून द्यायच्या आणि नंतर हळद मीठ लावायची. तर चला, बाय बाय. आपले व्हिडिओ पाहत जा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत चला. नुसते व्हिडिओ पाहत जाऊ नका, सबस्क्राईब करत चला. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते आवर्जून आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. कोण साईदादा आलाय ना, दिदूबाई आली. तर चला, बाय बाय.